शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आता या ठिकाणी खुशखबर समोर आली आहे. आता 2 हप्ते एकत्रपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत. पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता. अखेर आता तुम्ही स्वतः पाहिला असेल की राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. नमो शेतकरी योजनेचा रखडलेला 8वा हप्ता, त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता, हे 2 हप्ते एकत्रपणे वितरित करण्यात सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आज सरकारच्या माध्यमातून समोर आलेली आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी या हप्त्यांचा लाभ मिळणार नाही. देशामधील 9 कोटी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी मोठा निधी जमा केला जात आहे. केंद्र सरकारचा 22वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्य सरकारचा राज्यामधील 92 लाख शेतकरी कुटुंबांना खात्यामध्ये आज 4,000 रुपये थेट जमा करण्यामध्ये येत आहेत. त्यामुळे आता शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेली आहे. पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, हप्ता आज जमा होणार, हप्ता उद्या जमा होणार, परंतु अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो आणि पीएमचा हप्ता जमा केला जात नव्हता. परंतु आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. आता या ठिकाणी बघा, आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान दोघांची सोबतच या ठिकाणी बैठक पार पडली. आज खरोखर शेतकरी बांधवांची लॉटरी लागली असं म्हणावं लागेल. राज्य आणि केंद्र सरकारने एकूण 7,200 कोटींचा निधी बँकांना उपलब्ध करून दिला आहे. बघा आता आज 6 फेब्रुवारी आज दुपारी 3 वाजल्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वितरण सुरू झालं आहे. बघा, प्रत्येकी हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये अशी रक्कम देण्यामध्ये येणार आहे. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे एकूण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. येत्या 5 ते 6 तासात तुमच्या मोबाईलवरती मेसेज देखील येणार आहे की तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी क्रेडिट झाले आहे. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जाणून घ्या, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे, एकाच वेळी सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना वितरण केलं जाणार नाही. फक्त निवडक जिल्ह्यांमध्येच आता वितरण या ठिकाणी पार पडणार. आता निवडक जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही एकदा नक्की तपासून घ्या. जर जिल्हा असेल तर तुमच्या खात्यावरती आज टोटल सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते हे जमा करण्यामध्ये येणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की हा निधी शेतकरी बांधवांना केव्हा जमा होणार. बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही बातम्या पाहिलेल्या आहे, नमोचा हप्ता कधी येणार, पीएमचा हप्ता कधी येणार. आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस सरकार यांनी निर्णय सध्या वेगानं या ठिकाणी घेतलेला आहे. मागे हप्ता नेमके का मिळाला नाही असा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे. नमोचा हप्ता एवढ्या महिन्याभरापासून रगडला, या मागचे कारण काय तुम्हाला तर माहीतच आहे. शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री डिप्टी सीएम अजितदादा पवार यांचे मागे विमान क्रॅश होऊन या ठिकाणी निधन झाले होते. अशा कारणांमुळे हप्ता या ठिकाणी रखडला होता. परंतु आता शेतकरी बांधवांना चिंता करण्याची गरज नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आला आहे, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकरी बांधवांना मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी ही घोषणा आज या ठिकाणी केली आहे. सोशल मीडियावरती हप्त्याबाबत अनेक खोट्या बातम्या या ठिकाणी फिरत होत्या, ज्या आता या ठिकाणी पूर्णपणे थांबल्या देखील आहेत. आज सरकारने सर्व शंका दूर केल्या असून पात्र शेतकरी बांधवांना आजच लाभ मिळणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आनंदाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता शेतकरी बांधवांनो पहा, प्रशासकीय नियोजनानुसार या निधीचे वितरण एकूण 2 टप्प्यामध्ये केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील 18 जिल्ह्यांची निवड ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे. इथे या जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 3 वाजता रक्कम जमा केली जाणार आहे. राहिलेल्या 18 जिल्ह्यांसाठी म्हणजेच की दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य सरकारने नियोजन या ठिकाणी केले आहे.
बघा नेमकी राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये पैसे कधी मिळणार, ह्या 18 जिल्ह्यामध्ये आज दुपारी 3ला तर मिळणार आहेत, परंतु राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये नेमके पैसे कधी जमा होणार हे देखील आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून शेतकरी बांधवांनो तुम्हाला अशीच माहिती असेच व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला मिळत असतात. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया अपडेट. परंतु बघा आज जमा होणाऱ्या 18 जिल्ह्यांची आपण या ठिकाणी यादी पाहून घेणार आहोत. त्यानुसार नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वितरित होणार आहे, त्याचबरोबर कोणत्या तालुक्यांमध्ये हप्ता वितरित होणार आहे हे देखील सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये जर आला तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा आणि PM चा 22वा हप्ता असे एकूण 4,000 रुपये दोन्ही हप्त्यांचे तुम्हाला आज दुपारी 3 वाजता जमा केली जाणार आहे. फक्त या 18 जिल्ह्यामध्ये जमा केली जाणार आहेत. त्यात देखील सरकारच्या माध्यमातून काही कारणे किंवा काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. तर थोडक्यात ते कामे पाहून घेऊया आणि मग जिल्ह्यांची यादी पाहूया. तर तुम्हाला कामे करायचे सांगितलेले आहे. हप्ता मिळवण्यासाठी राज्यातील शेतकरी बांधवांना KYC करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकरी बांधवांनो आता इथे पहा, जर तुम्ही KYC केली नाही तर तुमच्या जिल्ह्यात सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेली नाही तसे शेतकरी बांधव अपात्र ठरणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे की KYC करून घ्या. तर ज्या शेतकरी बांधवांनी KYC केलेली नाही त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर KYC करायचे आहे. त्यामुळे जर तुम्ही KYC केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा होतील. तर आता नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारी 3 वाजल्यापासून वितरण होणार आहे ती जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया. तर चला जिल्ह्यांची यादी पाहूया. नंबर 1 वरती आहे नंदुरबार. नंदुरबार मधील जर शेतकरी असाल, नंदुरबार मध्ये राहून शेती करत असाल तर नंदुरबार मधील सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो आणि PM चा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल तर तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम म्हणजेच की ही हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर नागपूर मधील जर शेतकरी असाल, नागपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकूण 4,000 रुपये जमा केली जाणार आहेत. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम म्हणजेच की 2 योजनेची एकूण 4,000 रुपये अशी रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो नांदेडमध्ये राहत असाल, नांदेडमध्ये शेती असेल तर तुम्हाला देखील नमो आणि PM चा हप्ता जमा केला जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. अकोलामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता काळजी संपलेली आहे. आता रक्कम जमा होणार आहे अमरावतीमध्ये सुद्धा. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर गोंदिया, हिंगोली ह्या जिल्ह्यात सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे. चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यात सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर परभणी, रत्नागिरी ह्या जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.